त्याची गरज होती का म्हणजे? काय सांगायची गरज होती? काय सांगितलं मी? इकडच्या घरी काय सांगितलं तुला? काय सांगितलं म्हणजे? भाकरी जे हाय देऊ नका, सांगितलं. देऊ नका. देऊ नका म्हणजे? नाही तू काय माझी मला लोकांच्या घरी खाऊन तुम्ही इज्जत घालवता का? मी कुणाच्या घरी नाही, पितो तुम्ही नको. लोकांच्या घरी खाऊन इज्जत घालवता का? 2 दिवस इथं केलं खाल्लं नाही काय जाऊन सांगता का तुम्ही? इज्जत तू ठेवली का माझी? हा? तू ठेवली का आणि इज्जत तुम्ही माझी? ठेवली का माझी मग? मी तुला काय केले? काय केलं म्हणजे? मग घरोघरी जाऊन सांगताय भाकरी घालत नाही भाकरी घालताय 2 दिवस केल्याशिवाय खाल्ले का इथं? कोणी? तुम्हाला बायकोची किंमत नाही बायकोच्या तू माझं ऐकलं का? तू थोबाड माझं- बघायचं नाही तिचं. नाही, नाही, तू माझं ऐकलं का? काय काय तुमचं? तुम्ही ऐकलं का माझं? मी तुम्हाला मोबाईल घ्यायच्या आधी 8 दिवस सांगत होती मी मोबाईल घेणार आहे मी मोबाईल घेणार आहे. तुम्ही ऐकलं का? कोण? तुम्ही ऐकलं का? मी देऊ नको म्हणत होतो ना. देऊ नको म्हणतो मग तुम्ही. माझ्या पुढची तुला कोणी गेलीस का? बायकोच्या शब्दाला किंमत नाही का तुम्हाला? बायको हा? तुला नवऱ्याचा ऐकलीस का त्या? तुम्हाला नाही कळत बायकोचं ऐकायचं? हा? नवऱ्याचंच ऐकायचं प्रत्येक वेळेस ह्याच्या मागं ऐकलं नाही का नवऱ्याचं? सगळं आम्ही समजून घ्यायचं. आम्ही समजून घ्यायचं. तुला म्हणजे तू मोकळीच. उगं तुम्ही डोकं खाऊ तू नका. डोकं खाऊ नको नव्ह. तुम्ही लय टेन्शन दिलंय टोकुरीला. तू तिथे गेलतीस का? गेलतीस का? मग मला जावीच राहायला का तुम्ही? तू जाऊन तिथं बसून येणार पण त्याला काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे? तू जेवण देऊ नका म्हणजे जेवण देऊ नका म्हणलं तुम्ही. त्यांची आपदा आहे त्यांची आई मी पडली काय- आहे. मी मागून त्यांची खाऊ. आई पडली आहे मी- त्यांची बहीण आली त्यांना भाकरी घालत. मी- तुमचं काय तिथं जायचं काम आहे वा? मी मागून हा? खाईन. मागून करून खा आणि घरी चूल पेटवून तिथं. पण तू काय नोकर लागून गेली का माझी तू? हा? हा? नोकर लागून गेली का काय गेली का? उगं मला तुमचा इचरायचा काय जाब संबंध नाही तुम्हाला सांगते एकदा. मग तिथं उगाच डोकं जायचं खाऊ नाही. नका. मी जिथं जाईल तिथं तू अजिबात जायचं जायचं नाही म्हणजे? मी भेट मागून खाऊ दे. मला तुझं खायचं नाही हातचं विषय संपला. भीक मागून खावा पण माझी इज्जत घालू नका तुम्हाला नाही, मी सांगते. तुझं थोबाड सुद्धा बघत चांगल्या नाही. चांगल्या भाषेत सांगते. मी बायको तुझं अशी थोबाड बायको सुद्धा बघत तशी. नाही. तुमचं सांगायचं काय संबंध नाही. हा मी जिथं जाईल तिथं अजिबात जायचं मी नाही. जाईल तर जायचं नाही म्हणजे? हा जायचं नाही म्हणजे? नाही धमकी देता जायचं. मला? धमकी देता मला? तिथं जाऊ नको तिथं जाऊ नको म्हणजे तुमच्या मनासारखंच होणार सगळं मी. तुला आपलं शांत बसतो ती फार- शांत बसताय मी तर जावीच राह येताय मला शांत बसताय मी तुम्ही. जायचं नाही तो अजिबात. माझ्या मनाला येईल तिथं मी जाईल. जायचं नाही म्हणजे तुम्ही मला बंधन घालणार मी काय? कुठे खायना. नाही तुम्ही मला बंधन घालणार काय? जास्त बोल नको तिने सांगचं. मग काय करतील मारताल तिने सांगता आता तुला कोण मारा मोकळा आहे. मोकळा या म्हणून तर आला इथं. तिथं जाऊन थोबाडा वाजत बसली त्यांच्यापाशी. थोबाड वाचत बसले म्हणजे हाही खरं काय सांगितलं. मी हाही खरं सांगितलंय. तुमच्यासारखं एकाचं 2 करून नाही सांगितलं. काय मी सांगेल एकाच दोन. काय सांगितलं म्हणजे? हा? बायको कापड धुत नाही बायको भाकरी घालत नाही. तुम्ही म्हणता बायकोचा माझा संबंध नाही. माझा काय संबंध आहे तुमची कापड धुवायचं आणि तुम्हाला भाकरी घालायचं? मग निघून जा. निघून जा म्हणजे? राहू नको. हा माझा हात मोडले तर का कपडे हे करायचे? मग तू की मला बघू द्या की. तू राहू नको ना माझ्या घरात. का राहू नको? आणि तुमचं घर आणि माझं काय नाही का इथं? बिनला येऊन कशाला राहते? हा बिनलाजी होऊन राहू नको. राहू नको तुम्ही मला सांगते तुम्ही धमकी द्यायची नाही मला. तू पण मला धमकी देऊ नको. हा तुला धमकी तुम्ही देताय मी देत मी नाही. देत नाही. हा देत नाही. इथं जाऊ नको तिथं जाऊ नको माझ्या घरात राहू नको म्हणजे माझं घर आहे. माझं घर आहे माझं काय नाही काय. खांद्याला खांदा देऊन काम केलंय. वय, वय. वय वय असं जर टिटवीगत बसली. हा टिटवीगत बसली या. पहिल्यापासून असं झालं की अरे दंडील साहेब बोलतच. नीट बोल. नीट बोल म्हणजे उगाच डोकं मस्तक टाकून माझं. तुम्ही तापवता ते काय करता हा? तुमचंच तापतंय दुसऱ्याला मस्तक नाही काय तापायला. टाकू नको. तुम्ही सांगतो इथं आलो बार घालाय मला. तुला अजून सांगतो. हा अजून सांगतोय कधी सांगितलं नाही तुम्ही ते आता सांगायचं राहायचं आहे. नाही जनावरातच आहे जशी की मी आता माणसात राहा. तुम्हाला किंमत नाही बायकोची मग आम्हाला काय किंमत असावी? किंमत देऊन देऊन तर टकुरी बसलाव तुम्ही. नवरा 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 म्हणून नवरा नवरा करून टकुरी घेतलं का ना ती नवरा चांगलाच आता ही करायला लागला या. आम्हाला माणसात लागत राहा. मला घर सोडून जाण मला कुणाच्या घरात जाते 17 वेळा एकच धमकी यांची ना. माझं हाय ना माझं हाय नाही दुसरी अशी हीच आहे ती आबाळातच आले ती. कष्ट केलं बरोबरीने म्हणून ही बघाय मिळलं दिवस. चांगला दिवस आला ती इसरायला लागला काय आता? काय होतं लगीन करून आलं तेव्हा इथं तुमच्यात? माझं हाय सगळं माझी भांडी फेकून दिलं आणि करीलं ना. हाय ती भांडी तुम्हाला त्यावेळेस बायकोच कोण देत नव्हतं तेवढी दिली बघा मला. भांडी दिली नाही ती माझीच भांडी आहे ती मॅच घेतली ती. बायको दिली तीच बघा नशीब. नाही बिना लग्नाचं अजून राहिलं असतं. मिळतोय कसा तर तुकडा खावा करावा नाही. मला बायकोची गरजच नाही. मला खायचंच नाही. मला काहीच करायचं नाही. म्हणून स्वतः पहिल्यांदा आधी नखरं करायचं.
आणि बायकून केलं का बायकून ही दंडीशाही दिसती मी हा माणूस म्हणतो कुठं नादी लागावा कुठं नादी लागावा शांत बसली हिथं म्हणायच राह तू तिथंच का गेली तुझा काय संबंध आहे मी जाईल तिथं जायचंच नाही म्हणजे हा असली भाषा झाली बोलायची मी जायचंच नाही म्हणजे तुम्ही काय नाही तुम्ही वस्तूची माणसं बी खरेदी करून घेतली ती काय नाही सगळी तुमची जायती घर तुमचं आहे जमीन तुमचं आहे माणसं बी तुमची जायती दुसरी मग करताय का गेली म्हणजे नाही देऊ नका म्हणून मी सांगणारच सांगणार त्याशिवाय तुमचं नाही होत बोल जिरत नीट बोल बघा नीट बोल म्हणजे तुम्ही काय बोलताय खालू नको आ तुम्ही काय म्हणतस बोलताय जायचंच नाही म्हणजे आय मला तिकडे भोड जिरवायची हा आई बाबाची तुमच्या नाही ती हा उगाच टकोर खाऊ नको टकुरं खाऊ नको तुम्ही खाल्लंय किती 15 झालं माझं टकुरं तू खाल्ले तुम्ही खाल्लंय दिदी लोकांना मोबाईल हा दिक्की मोबाईल नाही त्यांना इथं घरी ठेवून लेकरं त्यांच्यापाशी ठेवून जाता का तुम्ही लोकांना दे मोबाईल लोकांना दिलं का सगळं होतंय हा लोकाला दिलं का सगळं होतंय घराचं सगळं इस्कूट करून दे ना कशा ठेवते कशाला ठेवते म्हणजे दिलायच मी आता हा. दिलायच की आता अजून दे दे. म्हणून कशाला सांगताय तुम्ही अजून दे आज मी काय करीन माझ्या मनाला वाटेल ते मी करीन म्हणून हा. तू असली आहेस म्हणून तर तू इथं राहू माझ्या तोंडासमोर हा तोंडासमोर राहू म्हणजे हा तुम्हाला नाही माझं तुला तोंड बघून जाण पडेल थोबाड करून मला कशाला बघताय तुला वाटूच करायचं तुम्हाला माझं थोबाड बघू वाटत नाही ना माझं मी तुम्हाला तो थोबाडासमोर नको आहे घराच्या तर इथं- जावा तिकडे मग घराच्या इथं सुद्धा पडून दिला तिला हा घराच्या इटा पाडून दे आता इतकी दिला दिलं ना आताच मी काय केलं तुम्हाला लगेच बोचायला लागलो मी आणि पोचायला लागलं इथं भांडणं लावून आमची हा भांडणं करणारी लई शहाणी आहे ती कशाला कोणी भांडणं लावायला लागते तुमची तुम्हाला कळत नाही का कुठल्या गोष्टीनं भांडावा काय करावा गबस म्हणजे जाऊन झोपा जाऊ तुम्हाला कोणतं बोलायला आलं नाही नाटक करते या लेकरं बी माझ्यापासून घेतात झोपाया करून सारं तुम्हालाच पाहिजे सारं तुमचंच आहे आणि आम्ही काय असंच आहे की वाऱ्यावर थोबाड करून सगळं यांचंच माणसं बी यांनी खरेदी करून घेतली ती या मी जाईल तिथं जायचं नाही म्हणजे यांनी म्हणतील तसंच ही म्हणाल तशी पूर्व दिशा बरोबर आहे की लावलाय नुसती नाटक आणि मला टेन्शन देऊ नको नाही टेन्शन घ्या यांनाच टकुर आहे दुसऱ्या माणसाचं टकुरच नाही या त्यांना टेन्शन येतंय वितावा ह्यासनी टकुर आहे ह्यासनी टेन्शन येतंय आम्ही बिन टकुरीच आहे आम्हाला कशाला टेन्शन येतं या आमच्यात कांदा बटाटे भरले तर मेंदू आहे वितावा आमच्याकडं यांनाच लय मेंदू आहे या कुठल्या जागी वापरायचा कळतोय हा तुला लय मेंदू माणूस म्हणतो कुठं नादी लागावा कुठंही करावा काही जास्तच करते तर या हा नवरा हाय म्हणून काय लय नवऱ्याचं काय आरावीत बोलल्यावर नवरा असलेलं वाटतं काय हा गर्दी म्हणजे आवा मी काय घेईल तुम्हाला काय घेणं ते नाही त्याचं हा हा माझी लायकी नाही या दुसऱ्याची लायकी काढायची ती आपली लायकी बघायची असती तोंड सांभाळून बोला जरा लायकीन बिकी काढताय माझी माणसं काय वाटव पडेल दुसरी बी देईन मी घरी कोण हा लय पुरींच्या मायाचं पुळक्याचं म्हणून रोज हाटेलात खाताय पैसे उडवताय ना हा तुझ्यासारख्याला ठेवू का नाही उडवा की हाटीलात जाऊन उडवा आणि आधी तर काय केलं मटण आणू उडवलं पैसे हा पुरींची लय काळजी असल्याने भविष्याची काळजी असल्याने करायला लागला आज पतर मी येईल तेवढा पैसा मी कधी रुपया मागितला का कधी काही हिसाब मागितला का लगे थोडंफार पैसे येतं ही केलं का लगे बायकोचं तोंड दिसतं या हा फेपारलीच अशी नाही तुम्हाला सगळं देते की माझी बायको चांगली आहे का नाही